रूप हे विठ्ठल विठ्ठल माय बाप काय आज्ञा आहे बोला. हे बेटा पाणी प्यायचं आम्हाला, सकाळपासून तहान लागली, एवढा घामाघूम झाला, एवढ्या उन्हाळ्यामध्ये चालतोय, आम्हाला पाहावं वाटलं नाही. कसं पाणी मागावं, कोणत्या तोंडांनी पाणी मागावं, म्हणून आता जर पाणी पिलं नाही ना आम्ही मरू. कोरडं नरड पडलं लेकरा. थांबा आई बाबा, त्यांनी काय केलं, एका झाडाला ती कावड अशी लटकलेली आहे आणि पाण्याच्या शोधार्थ निघालेलं बाळ श्रावण. ऐका, पाणी पाहतोय, पाणीच मिळेना. पाणी पाहतोय, पाणी मिळेना. इथं मिळेल पाणी, तिथं मिळेल पाणी, पाहतोय पाणीच मिळेना. समोर पाणी दिसलं. जसं निर्धनाला धन मिळाल्यानंतर जेवढा आनंद होतो ना, तेवढा आनंद झाला पाणी पाहिल्यानंतर. हातामध्ये कमंडलू घेतलेलं आहे, गोरा गोमटा श्रावण, कुरळे केस त्याचे, आणि कमंडलू घेऊन असा चाललेला आहे. आणि एका झाडाच्या आडवशाला अयोध्येचा राजा दशरथ हातामध्ये बाण घेऊन होता, शिकार मारण्याकरता, शिकार पकडण्याकरता हातामध्ये बाण घेऊन होता. तेवढ्यात कमंडलू हातामध्ये श्रावण बाळाच्या, आणि श्रावण बाळ निघालेला आहे. असं कमंडलू पाण्यामध्ये बुडवलं आणि पाण्याचा आवाज, नैसर्गिक आवाज झाला. अरे अयोध्येच्या राजा दशरथाला वाटलं कोणीतरी पशु पाणी पिण्याकरता आलंय, कोणीतरी प्राणी पाणी पिण्याकरता आलंय. सुई दिसना बाण सोडला आणि बाण श्रावण बाळाच्या छातीमध्ये जाऊन घुसलेला आहे. आणि श्रावण बाळ असा धारातीर्थी जमिनीवरती पडलेला आहे. आवाज ऐकला, कोणीतरी मनुष्य प्राणीचा, मनुष्याचा आवाज दिसतो. दशरथ राजा त्या पाऊल खुणेने गेलाय तर पाहतोय रक्त असं खाली पडलेलं आहे. अर्ध पाण्यामध्ये रक्त गेलेलं आहे, अर्ध पाण्याच्या बाहेर रक्त आहे, तांबडं पाणी झालेलं आहे. कमंडलू साईडला पडलेला आहे. गोरा गोमटा श्रावण, जटा विकरळात, कुरळे केस त्याचे. आणि दशरथ राजाला पाहिल्यानंतर शेवटच्या क्षणाला बाळ श्रावण म्हणतो, आपण कोण? मी अयोध्येचा राजा. माझी आई मला नेहमी सांगायची, बाळा अयोध्येचा राजा दशरथ देवादिकांना, देवाच्या राजांना, इंद्राला देखील मदत करतोय. खूप ऐकलं होतं, खूप ऐकलं होतं तुमच्याविषयी, पण काय केलं? हे राजा काय केलंस? बाण मारला मला. काय अपराध आहे माझे? माझ्या आई बापाची इच्छा होती काशीच्या विश्वेश्वराचं दर्शन करण्याची. माझ्या मायबापाला मी मजल दर मजल करून घेऊन चाललो होतो कावडीमध्ये. तहानेने व्याकुळ झालेले माझे मायबाप, त्यांच्याकरता कमंडलूमध्ये पाणी घेऊन चाललो होतो. पण राजा काय अपराध आहेत माझे? छातीमध्ये बाण मारला, माझ्या छातीमध्ये बाण मारला. डोळे डबडबले दशरथ राजाचे. राजा विधी लिखित तुझ्या हाताने माझं मरण असेल राजा, पण एक काम कर, मी तर आता मरेल. हे पडलेला कमंडलू उचल आणि पाण्यामध्ये भरो, पाणी घे, आणि माझे मायबाप तहानेने व्याकुळ झालेले त्या माझ्या मायबापाला ते पाणी पिण्याकरता घेऊन जा. आणि आपला प्राण देऊन सोडून दिला. डोळे डबडबले दशरथ राजाचे, आणि असं पाणी घेतलं कमंडलू मध्ये, आणि दशरथ राजा चाललाय त्या पाऊल खुणेने. असा पाऊल खुणेने दशरथ राजा चाललेला आहे. आता ऐका, यज्ञदत्त सुदरिका माता ह्यांना दिसत नव्हतो, आंधळे होते मायबाप. हा गेलेला आहे 25 फुटावरती राजा उभा होता, 25 फुटावरती. आंधळे मायबाप, दिसत नव्हतं. मायबापाची इच्छा पूर्ण करता काशीच्या विश्वेश्वराला घेऊन चालला होता, पण छातीमध्ये बाण मारला. दशरथ राजाने गेला, 25 फुटावरती असा उभा आहे, त्यांना दिसत नाही. आणि हा जर बोलला तर ते आवाज ओळखतील. पाणी तर द्यायचंय, आता काय करावं? पण हे घ्या पाणी, आवाज त्याने ऐकला. हे घ्या पाणी.
हे आमच्या बाळ श्रावणाचा आवाज नाहीये. हे घ्या पाणी म्हणणार कोण आहेस तू बोल. आमचा बाळ श्रावण कुठे. या जंगलामध्ये हिंस प्राणी आहे. काही प्राण्याने काहीतरी घात केला नाही ना. काय अघटित घटना घडली नाही ना. ए बोल बोल. हे पाणी घे म्हणणार कोण आहेस तू. डोळे डबडबले त्याचे. बाबा तू म्हणतो मी अयोध्येचा राजा दशरथ आहे आणि आमचा बाळ श्रावण कुठे. काय अघटित घटना तर झाली नाही. काही पशुने नाही त्याच्या हत्या तर केली नाही. अयोध्येचा पशु दशरथ राजा त्याच्या हाताने बाण लागला गेला छातीमध्ये. अरे फेकून दे तुझं पाणी. अरे पोटच्या लेकराला मारून आला असं पाणी घे म्हणतोस. फेकून दे तुझं पाणी. पिणार नाही आम्ही. पाण्या वाचून आम्ही मरू पण तुझं पाणी पिणार नाही. फेकून दे पाणी. लेकराला पोटच्या गोळ्याला मारून आलास. नाही पिणार पाणी. शाप दिला. तुला 4 मुलं असतील पण शेवटच्या क्षणी तुला पुत्र पुत्र करून मारावं लागेल. कर्मगती देवाच्या बापाला सुद्धा चुकली नाही. विठाला विठा. आणि 2 ह्या डोळ्याच्या समोर वर्म ठेवा. वर्म म्हणजे काय हो. या शरीराचं वर्म जाणून घ्या. हे शरीर भगवंतानी कशा करता दिलं. कशा करता दिलं. देवे दिला देह भगवाना गोमाता. देवे दिला देह भगवाना गोमाता. देह भगवाना गोमाता. देवे दिला देह भगवाना गोमाता. तोला झाला पाठा बाधिकेचा. तोला झाला पाठा बाधिकेचा. महाराजांनी असं परफेक्ट प्रमाण दिलं. सुताराची पाचर माहिती आहे का. झोपले काय. सुताराची पाचर अशी बसली पाहिजे फिट तसं प्रमाण फिट दिलं. हा देवे दिला देह. महाराज मी फिरतो बरं का. तुम्ही बघितलं असतं जी टॉकीजला टीव्हीवरती मन मंदिराला फक्त मराठीला टीव्हीवरती माझे कार्यक्रम झाले बरेचसे. युट्यूबला देखील 100 माझे कीर्तन आहे. महाराष्ट्रामध्ये फिरतो. नवे नवे महाराष्ट्राच्या बाहेर जातो तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने. कधी कधी असा असतो बाबा इथं थोडेच माणसं आहेत बरं काही पण गोड आहेत. नाही तर डबा भर मसाला चव नाही कशाला. कोणाचीच कोणाला सात नसती हो बाबा. बाबा 7 नसती मग 7.5 असते. आपण म्हणा एक ते काहीतरी दुसरंच म्हणत असते. मी कीर्तनामध्ये रात्री म्हणलो रंगणी रांगत गुलगुला बोलतो. टाळकरी म्हणला रंगणी रांगत गंगुला बोलतो. का आता तोंड जोडून घ्या माईकवर. मी म्हणलं शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती. एक जण मला शिवभोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. फार अवघड असतं बाबा. पण रे 51 बळी माणसं आहे तिथं. एक यांच्याकरता वाक्य बोलू का. बोलू का. अच्छा मान हलवा जरा. हा काही माणसं गातात नोटा करता. काही माणसं गातात फोटा करता. काही माणसं गातात कोटा करता. पण आमचे हे सगळे वारकरी गातात पंढरपूरच्या विठोबा करता. असे माणसं आहेत. नाही तर काय सुगम संगीत आणि शास्त्रीय संगीत. सुगम संगीत म्हणजे आपल्या वारकरी चाली बरं का. बोधे बाबांच्या आमच्या नवले बाबांच्या पैठणच्या ह्या वारकरी चाली. आणि शास्त्रीय संगीत. शास्त्रीय संगीत सा 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 ध ध ध प प प ग ग ग आणि पण वारकरी चाली असे गोड म्हणतात बघा. विठाला विठाला. काय सांगत होतो मी. एक कर्म डोळ्याच्या समोर ठेवा. 2 वर्म डोळ्याच्या समोर ठेवा. वर्म म्हणजे हे कशा करता दिलं याचं वर्म जाणं ना.
देवे दिला देह भजन गोमटा भजना करता दिलाय. नाहीतर बाबा जन्म अधिक मृत्यू ऐका बरं का, न ला म जोडला तेव्हा जन्म शब्द तयार झाला, मला आणि तला खालून तोडला तेव्हा मृत्यू शब्द तयार झाला. पण दोन्हीच्या मधला एक शब्द आहे, त्याचं नाव आहे ज ग न. माणसाचं जगणं सरळ असलं पाहिजे. माझे बाबा पैठणचे वैराग्य मूर्ती रखमाजी बाबा नवले सांगतात की चालताना असं चाला की लोकांनी रामराम घातला पाहिजे, बसताना असं बसा की आपल्या शेजारीन कोणीतरी चांगला माणूस बसला पाहिजे, आणि मरताना असं मरा की ज्यांना समजलं त्याच्या डोळ्यामध्ये खळाखळा पाणी आलं. कमरानाची सारे उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे कमरानाची सारे उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणेची सरे, किंवा गेले दिगंबर विश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती, असं काहीतरी जागा. बाबा ह्या कोरोनाच्या काळामध्ये मुंगीसारखे माणसं मेलेत का नाही तो? अहो माणसं पुरायला जागा नव्हती, एवढे माणसं मेलेत. पण आज आपण कीर्तनाला बसलोय, हे परमेश्वराचे आपल्यावरती खूप मोठे उपकार आहेत, हे मात्र तुम्ही विसरू नका गड्या. न जर त्यांनी ठरवलं असतं ना, आपलं पण तिकीट कटलं असतं बाबा. सांगेल ह्या परिवाराने हा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. तुम्ही म्हणताल महाराज बाबा तर निघून गेले आता, पण कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्याची गरज काय? बरोबर का नाही? शंका येते की नाही? सहज सांगेल तुम्हाला. पंडूराजा ज्यावेळेस इहलोकाची यात्रा करून परलोकामध्ये गेले पंडूराजा, आणि वरती गेल्यानंतर इंद्रसभा, धर्मसभा आणि यमसभा. वरती गेल्यानंतर नारद मुनी आले. नारद मुनीचं असं पात्र आहे, ते देवाकडेही होते आणि ते राक्षसाकडे होते. त्यांना दोन्ही पॅनल मध्ये जागा होती. नारद मुनीला त्याला कळीचे नारायण सगळीकडे फिरायचे. स्वर्ग मृत्यू पाताळ नारद मुनी आले, आणि पंडूराजाने नारद मुनीला विचारलं, नारद मुनी इकडे या, एक करा ना, एक काम करा, तुम्ही आता हस्तिनापुरामध्ये जा, आणि हस्तिनापुरामध्ये गेल्यावर माझे 5 पुत्र आहेत वाघासारखे. कोण? धर्मराज, अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेव. यांना सांगा खाली अश्वमेध नावाचा यज्ञ करायला. बाबा जसं ह्या 2 पुत्राने आपल्या वडिलाचा हा यज्ञ केला ना, तसं त्या 5 पुत्राने अश्वमेध नावाचा असा मोठा यज्ञ केला. आणि यज्ञाची फलश्रुती म्हणून यहलोकाची यात्रा संपून पंडूराजा परलोकामध्ये गेले होते, आणि यमलोकामध्ये त्यांना जागा मिळाली होती. पण त्या यज्ञाची फलश्रुती पाहून यमलोकातली जागा त्यांना इंद्रलोकामध्ये मिळाली. विठाला विठाला विठाला.